दंडोत प्रणाम. मायबाप, आपण विचार प्रकरणातले अर्थ बघत आहोत. आजचा वचन आहे नेनिजे श्रीप्रभूजी लीळा. नेनिजे श्रीप्रभूजी लीळा कवने वेळे कवना जेव्हा काय दिसे काय देते. श्रीप्रभू महाराजाचं असं काम आहे की ते आपल्याला कळत नाही. श्रीप्रभू स्वामी म्हणतात की आम्हाला कळत नाही, मला पण कळत नाही. आणि काय माहीत म्हणले कोणा जीवाला कोण्या वेळेला कोणत्या वेळेला काय देते हे काही सांगता येत नाही म्हणले. आणि ते म्हणले कृमी ते ब्रह्म की जे ऐशी श्रीप्रभूची लीळा. सर्वज्ञ म्हणतात की कृमीला देखील ब्रह्मपदी पाठविण्याच्या पर्यंत लीळा ते करतात. साध्या कृमीला देखील ब्रह्मपदी पाठवतात श्रीप्रभूची लीळा. पोरे हो, तिथं काही नेणीचे असे म्हणजे श्रीप्रभू महाराज हे विधेयी पुरुष आहेत, विधेयी आहेत, तर त्यांना काही माहीत नाही असं आहे का? अहो पर आवर जाणते ते नेणीचे पोरे हो, तिथं काही नेणीचे असे तिथं सगळे जाणूनच नेणीची तिथं सगळं जाणूनही नेमते पण घेतलेलं आहे श्रीप्रभू महाराजांनी. आणि ढोरे राखावं नाही का ते थानी तेवीची आणि का सांगायला लागे. त्या औसा नावाच्या बाई होत्या, तर त्या काही लोक रुद्रपूरला जाऊ लागले. औसा म्हणले आमचे बी श्रीप्रभू महाराजांना म्हणजे 500 दंडवत सांगा. तर स्वामी म्हणले ढोरे राखा वा रे वा. औसाबाई तुम्हाला काही कळतं आहे का? अहो तिथं श्रीप्रभू महाराजाला सांगावं लागतं आहे का काही? अहो इथूनच त्याला तुम्ही इथून जरी म्हणलात तरीही त्यांना कळतं आहे असं श्रीप्रभू महाराजाबद्दल स्वामी म्हणतात. ते तिचे सगळे ते तिच्या प्रवृत्ती आणि तिथलं जे आहे कारभार सगळं गोविंदप्रभू महाराजाच्या प्रवृत्तीवर आहे. त्याच्या म्हणण्याव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट करता येत नाही. ते म्हणते तेच होणार. तेथं का म्हणजे ते तिचे सगळे ते तिच्या प्रवृत्ती ते तर समळा जेव्हा अधिकार नाही. अव्यवस्थित माणसाला तिथं अधिकार नाही. अव्यवस्थित म्हणजे अवस्थित वागतो त्याला तिथं जमत नाही. किंवा ते इतर अवतार सर्व म्हणजे सर्व हे करून म्हणजे योग्य करून श्रीप्रभू महाराजाकडे पाठवतात. मळ काढून कर्म काढून सगळं योग्य करून आणि मग परमेश्वर गोविंदप्रभू महाराज त्याच्या अनादिवतीचा फक्त छेद करतात असं. तर समळा जीवाला अधिकार नाही तिथं म्हणजे अव्यवस्थित वागणाऱ्या जीवांना तिथं अधिकार नाही. आयशा जीवा श्रीप्रभू सेवा परिजी नेणीचे श्री ईश्वरीची प्रवृत्ती ते कैसी. मायबाबा आपल्याकडं एक आबाईसा नावाच्या बाई होत्या, भट्टोबासाची आई. त्यांना स्वामी म्हणले होते की बाई तुम्ही गोविंदप्रभू महाराजाच्या सेवेला जा. ते म्हणल्या जी माझ्या मुलीचं हे सोय म्हणजे बाळात पण करायचं आहे सुनाचं म्हणजे ऐकली नाही ती बाई. स्वामी उदास झाले. मग नंतर ते बाई जी बाईला तिथं श्रीप्रभूच्या सेवेला ठेवलं होतं तर ते बाई वापस आल्या पैठणला. आणि स्वामीनं चिंता स्वीकारली की बाबा आता श्रीप्रभू महाराजाच्या सेवेला कोण योग्य आहे. सगळी सभा बसलेली होती. आणि मग ह्या वृद्धाबाईसा म्हणजेच आबाईसा म्हणल्या त्यांना तर म्हणून वाटणं, पण त्या आबाईसाला म्हणल्या हे बाईसाला म्हणल्या बाई म्हणा ना स्वामींना इनो ना की मी जाते म्हणून. मग बाईसानं विनवलं देवाला. आणि देव म्हणले त्यांच्या मुलीचं लेकीचं सुनाचं बाळात पण कोण करी त्या जर जात्यात. तर असं म्हणल्यानंतर आबाईसाला दुःख झालं आणि पुन्हा स्वामी गप राहिले. त्या गप राहिल्या. पुन्हा स्वामी म्हणले आता कोण जाईन श्रीप्रभूच्या सेवेला. पुन्हा बाईसानं इनवलं जी हे जाते म्हणायली जाऊ द्या ना. तर ते पुन्हा मग स्वामी गपचूप राहिले. आणि तिसऱ्या बारीनं पुन्हा मग स्वामी आता कोण बोलावा. तर स्वामी पुन्हा म्हणले बाई तुम्ही जाऊ जाल. ते म्हणले हो. आणि मग त्या जायला तयार झाल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी उपार केला देवाला आणि निघल्या. त्याला वाटं लावायला जाताना स्वामी म्हणले आयशी या जीवा म्हणजे त्या बाईसारख्या जीवासाला कोणत्या आबाईसासारख्या जीवाला श्रीप्रभूची सेवा अशीला कुठं सेवा होत असती का. परंतु जाऊ द्या, श्रीप्रभूचं काय म्हणणं हे काय माहीत, त्यांनी बोलवलं आहे, जाऊ द्या. तर मायबाबा पण त्या आबाईसाबाईनं स्वामीचं देखील हे वचन खोटं ठरविलं आणि अतिशय गोविंदप्रभू महाराजाची चांगली सेवा केली आणि नाव कमवलं आणि तिचं नाव म्हणजे अनुसरल्याच्या यादीत आबाईशाचं नाव आलं. मायबाप असं आपण कर्म केलं पाहिजे काहीतरी, की जे स्वामीनं देखील स्वामी म्हणतात की हे स्मरेतो दुर्लभ, परंतु आपण असं स्मरण केलं पाहिजे की स्वामीला वाटलं पाहिजे वा वा असं स्मरण करायला पाहिजे. तर आपण स्वामीचं देखील वचन आहे की हे स्मरित दुर्लभ, पण ते वचन देखील आपण खोटं केलं पाहिजे आणि आपण परमेश्वराचं चिंतन बेमीच्या देठापासून केलं पाहिजे. तर ऐशिया जीवा श्रीसेवा परिज्ञानी ईश्वरीची प्रवृत्ती ते कैसी येथा आणि श्रीकृष्ण त्रिविधजन आणि श्रीपूच्या ठाई द्विधजन. हे सगळ्या गोविंदप्रभू महाराजावरच सरवाळ आहे. तर ते काय म्हणले आमच्या ठिकाणी आणि श्रीकृष्ण महाराजाच्या ठिकाणी त्रिविध जन आहेत, कोणी उदासे अनुकूळ आणि प्रतिकूळ बी. पण श्रीप्रभूच्या ठाई तसं नाही, द्विध जन आहेत, फक्त उदास किंवा अनुकूळ, प्रतिकूळ कोणीही नाही. असे गाते वेदाचार्य. आता इथं विषय बदलला, इथं गोविंदप्रभू महाराजाचा सरवाळ संपला, आता श्रीकृष्ण महाराजाचा झाला सुरू. ते म्हणले असे श्रीकृष्ण महाराज हे वेदाचार्य होते, वेद होता त्यांच्याकडून. बाई येथूनही जरी अव्यवस्था व्हावी तरी व्यवस्था ती कुठून व्हावी, आणि जर आमच्याकडं जीव आले आणि त्या जीवाची अव्यवस्था झाली तर मग व्यवस्था कुठून व्हावा, कोण करावं व्यवस्था. अनंत शक्ती परमेश्वर सकाळची विषय व्यवस्था करते, सकाळचं व्यवस्थितपणे हे करतात. परमेश्वर अनंत शक्ती परमेश्वर आहे, तो सकाळची विषय व्यवस्था करतात, सगळ्याला हे करतात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. आणि ते म्हणले की अचिंत्यानंत परमेश्वर हो आणि के चिंतामेनू काम देऊ. कुठं अचिंत्य म्हणजे चिंतन न करण्यासारखा परमेश्वर आणि कुठं हे चिंतामणी का आणि कुठं कामधेनू म्हणजे कामधेनू परमेश्वर थोडाच. मग त्या औसाला स्थिती झाली आणि औसा म्हणू लागली की आमचे स्वामी कामधेनू आमचे चिंतामणी. तर ते म्हणले कामधेनू म्हणजे एक ढोर आहे, चिंतामणी एक दगड आहे. मग देव काय दगड थोडाचे, देव काय चिंतामणी कामधेनू काय. तो तर अचिंत्यानंत परमेश्वर आणि के चिंतामणी कामधेनू. हा गा देव काय अनेक असती, देव तो एकची. प्रत्येकजण ज्याला जी शक्ती प्रगसली त्याला तो देव म्हणतो, पण देव असे हजारो नसतात, देव एकच आहे. देव हा गा देव काय अनेक असते, अनेक नाहीत देव, फक्त परमेश्वर एकच आहे. बाई अनंतो अनंत की आणि तो अनंत आहे, तो अनंत नावाचा दागिना आहे तसा, आणि तो त्याचा अंत आहे त्या दागिन्याचा. आबाईचा घालून आले होते अनंत वाहला, तर ते अनंत म्हणजे त्याचा तो अनंत नाही, त्याचा अंत आहे, फक्त त्याला अनंत म्हणतो आपण. तसा परमेश्वर अनंत आहे, त्याचा अंत नाही. देव तो अच्छेद्य अभेद, देवाचा छेदभेद होत नाही. पण त्यानं जर प्रवृत्ती धरली तर होते, त्याच्या प्रवृत्तीनं होऊ शकतो, परंतु गिरवी परमेश्वराचा छेदभेद होत नाही. बाई जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन ते काहीच न घडे. कारण स्वामी म्हणतात की जीव म्हणजे देवतेचे अर्चन जीवाला घडत आहे, पण ईश्वराचं अर्चन कधी घडत नाही. कारण देवता इथे एकदा आल्या की ब्रह्मांड असतात की त्या सृष्टी संवारापर्यंत इथंच राहतात, नित्य असतात. तर म्हणून जीवार्चन घडे म्हणजे देवतेचं अर्चन घडत आहे, पण परमेश्वराचं अर्चन काही घडत नाही. पूर्वी म्हातारीशी याची ईश्वर सेवा घडली म्हणून घरात जाऊन संबंध दिला. मग बाईसा ज्या होत्या त्यांचा दीर हा कुष्ठरोगी होता आणि त्याची सेवा बाईसाला घडली. त्या ईश्वर अवताराची एक शेवडा पुरुषी अवतार होते ते, आणि म्हणून म्हातारीशी ईश्वर घडली म्हणून तिच्या घरात जाऊन परमेश्वरानं संबंध दिला. आणि बाई भाव अपूर्व की भाव हा अपूर्व असतो. आवळीचा भाव कायशे एकानं पुरे वासना प्रेमावारी असरी. आणि औसाचा भाव आता एवढा वाढला आहे की तिला प्रेम दिल्याशिवाय भाग नाही असं स्वामी म्हणतात.
एकाचे ऐकत खेळ जाय, एक अवस्था प्रगटे, एक उपाय करून धाडी, सुरी पाठी विश्वागड. एकाचे ऐकत खेळ जाय म्हणजे एक म्हणजे भक्त ऐकलं कीच मरतो, एकाला अवस्था प्रगटते आणि एक उपाय करून धाडतो. म्हणजे बाईसारखी उपाय करून धाडतात. आणि जरी असं सुरी पाठी विश्वागड हेच जरी ज्ञानिया करी परमेश्वरासाठी, जर ज्ञानियानं बी आत्महत्या केली म्हणजे जीव द्याला, तर आत्महरण रूप मळ लागतंय म्हणजे आत्महत्येचं पातक लागतं त्याला, परंतु तो वाया नाही जात असं म्हणले. पोरे हो आता मला तरी सांग. आता स्वामी म्हणले आता तुम्ही काही करायला तयार नाहीत, काही ऐकत नाहीत आणि त्यामुळं तुम्ही आता मेले तरी बरे राहून काही फायदा नाही तुमचा. भक्त आणि मागे याचे दोन अर्थ होतात. भक्त आणि मागे म्हणजे भक्त हा परमेश्वर न विजय केल्यानंतर तो मागं राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, भक्त कधी काही मागत नाही. बाई तो हे शब्द म्हणून असे एका आयशीच होऊन टाके. म्हणजे जो ज्ञानी आहे तो फक्त म्हणतो की तोमेव माताचं पिता तोमेव असं म्हणतो, परंतु जो भक्त आहे, जो प्रेमी आहे भक्त आहे, त्याला तसं होऊन टाकतं आहे. त्याला खरंच म्हणजे त्याचा परमेश्वर हा माता, परमेश्वर हा पिता असतो त्याचा. तर हा गा तुम्हा हे विषयतेचे लागून ठाकली मा. आणि नेहमी भक्तजन म्हणजे शास्त्रात पठण करत असत, शास्त्राचाच चर्चा करत असत. तर स्वामीनं पाहिलं आणि स्वामी म्हणले अहो दिवसभर रातभर हेच करता का, हे विषय होऊन राहिला आहे तुमचा, तसं नका करू. परमेश्वराचं चिंतन देखील करत जा, कारण चिंतन महत्त्वाचं आहे. स्मरण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. स्मरणानं चिंतनानं परमेश्वराचं चिंतन केल्यानं आणि शास्त्र पठन केल्यानं परमेश्वर आपली जीवाची शुद्धी होत असते असं स्वामीने सांगितले. मायबापो याप्रमाणे हे वचनाचे अर्थ आहेत. तर हे वचनाचे वारंवार ऐका आणि ते आपल्याला आलेच पाहिजे, समजलेच पाहिजे. आपल्याला कोणचंही वचन कुठं विचारलं तर त्याचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. त्यामुळं मी हा केलेला प्रपंच आहे मायबाबो तुम्हाला आवडायलाच असेल असे मी गृहीत धरतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.